नगर महानगर या बुलेटिनमध्ये घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यात प्रकाश सोनकांबळे आणि अहमद शेख या दोघांनी एका व्यक्तीला मारहाण करत हातात कोयता घेऊन दहशत माजवली होती। या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। दरम्यान पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेऊन बिबवेवाडी परिसरातून त्यांची धिंड काढली। पुण्यातील डीपी रोडवर मारहाणीची घटना घडली। डीपी रोडवर असणाऱ्या बिर्याणी हाऊस बाहेर किरकोळ कारणावरून दोन तरुणांमध्ये राडा झाला। मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तर या भांडणामध्ये एक जण गंभीर जखमी झाला। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानंतर आता तुळजापूरमध्ये मटका बुक्कीचे रॅकेटचा पर्दाफाश झालाय। तुळजापुरात अवैधरित्या चालणाऱ्या मटका अड्ड्यावर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः जाऊन छापा टाकला। या प्रकरणी 33 जणांवर गुन्हा दाखल करत लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। पुरंदरचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली। पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी अजित पवारांना फोन करत संवाद साधला। पुरंदरच्या विमानतळासंदर्भात माहिती देत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी पवारांनी केली, तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बोलणं न झाल्यानं दादांना फोन लावत शेतकऱ्यांची समस्या त्यांना सांगितल्याची माहिती आहे। केंद्राच्या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादीचा एकही खासदार नाहीये, यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिष्टमंडळ हे देशाच्या वतीनं चालतं, पक्षाच्या वतीनं नाही, असं अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या दौऱ्यावर असताना छगन भुजबळ मात्र येवल्याच्या दौऱ्यावर होते। त्यामुळे मंत्रिपद डावलल्यानं भुजबळ अजितदादांवर अजूनही नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली। यावेळी लक्ष राहू द्या आमच्यावर असं म्हणत दादांनी हर्षवर्धन पाटलांची मिश्किल संवाद साधला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुखपदी रोहिदास मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली। सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। या शिष्टमंडळात सगळ्यात नंबर 1 ची व्यक्ती कोणी असेल तर ते शशी थरूर आहेत। त्यांनी युनायटेड नेशन्समध्ये काम केलंय, परंतु भाजपनं हा विषय आता राजकीय केला, असं राऊत म्हणाले। संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंवरही घणाघाती टीका केली। उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत। हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार, असा सवाल त्यांनी विचारला। इतक्या घाईघाईनं हे करायची गरज नव्हती, असंही राऊत म्हणाले। शिवसेना युबीटीचे लोकसभेत शिंदे गट आणि शरद पवार गटापेक्षा जास्त खासदार आहेत। आमच्या खासदाराला शिष्टमंडळामध्ये पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळायला हवी होती, अशी मागणीही त्यांनी केली। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला। कसाबच्या खाली तेच असतील म्हणूनच त्यांना जेलमध्ये टाकलं असेल, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं। तर राऊतांच्या ईडी सोबत पंगा घेणारा मी शेवटचा माणूस आहे, या विधानावर गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली। संजय राऊत यांचा आता महापुरुष म्हणून सत्कार केला पाहिजे, असं पाटील म्हणाले। यावर्षीच्या संसद रत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। या संसद रत्न पुरस्कारात महाराष्ट्रानं बाजी मारली। महाराष्ट्रातील 7 खासदार यंदा संसद रत्न पुरस्काराचे मानकरी ठरले। सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांना पुरस्कार जाहीर झालाय। ज्या ठिकाणी महायुती म्हणून एकत्र येणं शक्य होणार नाही, त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहे, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। राज्यात जन्म मृत्यू प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणलेलं होतं। आतापर्यंत राज्यभरात 25 पोलीस ठाण्यामध्ये बनावट कागदपत्राविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे। पाटण कृषी बाजार समितीमध्ये 50 ते 60 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केला।
या प्रकरणी अटक असलेल्या सचिव हरीश बंडू सूर्यवंशी याच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. इंदापूरच्या छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान झालं, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी मतदान केलं. त्यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि खासदार सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. नागपूरमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकरी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह शिवराज सिंग चौहान यांनीही यावेळी हजेरी लावली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तुपकरांचा अपघात म्हणजे घातपाताचा प्रयत्न होता का, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. पुण्यातील पीएमपीएमएल बसच्या तिकीट दरवाढीविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीनं स्वारगेट चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी तिकीट दरवाढ मागे घ्या अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पुण्याच्या कोथरूडमध्ये घर बचाव घर बनाव आंदोलन करण्यात आलं. SRA कायद्याप्रमाणे घरं देण्याची मागणी या आंदोलकांनी केली. पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. उच्चभ्रू सोसायटीमधील 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्यात आला होता, ज्यामध्ये 8 कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला होता. पुण्याच्या बिबीवाडी परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास दोघांनी हवेत गोळीबार केला. गाडी घासल्याच्या कारणावरून गोळीबार केल्याची माहिती आहे, तर या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि फरार असलेल्या चौघांचा शोध सुरू केला. राज्यातील सर्व वाहनांना 30 जूनपर्यंत उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलंय. याला वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलंय. दरम्यान दिलेल्या मुदतीमध्ये नंबर प्लेट न बसवल्यास दंड आकारला जाणार आहे. मुंबई सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुंबई पोलीस कमिशनर आणि चीफ सेक्रेटरी अनुपस्थित होते. दरम्यान अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली. माजी मंत्री अमित देशमुख यांच्या साखर कारखान्याला हरित लवादानं 1,13,00,000चा दंड ठोठावलाय. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवणी जामगा इथं अमित देशमुख यांचा साखर कारखाना आहे. कारखान्यातील राख आणि दूषित पाण्यामुळे परिसरातील शेतीचं जमिनीचं नुकसान झालं, तसंच काही जनावरही दगावली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. 7 गटातील आबासाहेब पवारला अटक करण्यात आली आहे, तर आबा पवार हा ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी भाजपचा माजी नगराध्यक्ष बापू कनेचा भाचा आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकारनं तोडगा न काढल्यास थेट अलमट्टीवर धडक देऊ, असा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिलाय. कोल्हापूरच्या उदगाव टोलनाका इथं सांगली कोल्हापूर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी सतेज पाटलांनी हा इशारा दिला. रजा सिद्दीक प्रकरणाचा तपास आता ATS कडे देण्यात आला आहे. ATS अधिकाऱ्यांनी नागपूर पोलिसांकडून तपासाची कागदपत्र आणि इतर तपशील ताब्यात घेतला. नागपूरमध्ये उपचारासाठी आणलेला कैदी फरार झाल्याची घटना समोर आली. फरार झाल्याची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून या कैद्याचा शोध सुरू आहे. सोलापुरातील सेंट्रल इंडस्ट्रीमधल्या टॉवेल कारखान्याला लागलेली आग आटोक्यात आली होती, तर तब्बल 12 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं होतं. मात्र ती आग पुन्हा भडकल्याची माहिती समोर आली. तर या आगीमध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर मृतांना राज्य सरकारतर्फे 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. मालेगावात मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.